नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत मराठा आंदोलक घुसल्यामुळे गोंधळ झाला, तर काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठकीत 50 ते 60 मराठा आंदोलक घुसले। या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, मात्र पोलिसांना जमले नाही। यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नथल्ला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सभागृहाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेते उपस्थित देखील होते। तर या सभात घुसतानाच मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली। तर या बैठकीत अचानक मराठा आंदोलक घुसल्यामुळे काही काळ गोंधळ उठला। आंदोलकांनी काँग्रेस नेत्यांना मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारले आणि मराठा आरक्षणासंदर्भात काँग्रेस पक्षाची, केंद्राची आणि राज्याची काय भूमिका आहे हे जाहीर करा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आहे, त्या मागणीला तुम्ही समर्थक आहे का नाही हे आम्हाला सांगा। गुळगुळीत भूमिका घेऊ नका। लोकसभेत मराठा समाजाची साथ दिली, तुम्ही फक्त मराठा समाजाचा वापर केला का, असं मराठा समाजाने जाब विचारलं। तसंच त्यात तुमची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली। तर काँग्रेस नेत्यांनी मराठा आंदोलकांचे ऐकून घेतलं आणि त्यांना निवेदन स्वीकारले। तर याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नांदेडमध्ये असताना देखील मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला होता। तर राज ठाकरेंच्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमध्ये जाऊन राज ठाकरेंच्या सोबत कॅमेऱ्यासमोर बोलण्याची मागणी त्यांनी केली। तसंच नांदेडमध्ये मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंचा ताफासुद्धा अडवला होता। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील।